आला आणि मी कमसे कम 12:45 पर्यंत झोपून राहिलो आणि 45 मिनिट्स झाले होते. सोनम प्लांटमध्ये एकदम व्यवस्थित होतं सगळं. आणि त्यानंतर म्हणजे कसं माझी 3 ते रात्री 12 पर्यंत ड्युटी होती. 3 ते रात्री 12 ड्युटी होती. तर 3 ते 7 नंतर आमचं जे काही जेवायचा टाईम व्हायचा, त्यानंतर आम्ही जायचो. त्यानंतर आम्हाला कामच नसायचं काहीच, जरा पण नाही. त्यानंतर आम्ही काय करायचो, आमचं ऑफिस होतं, एक्सरसाइजचं ऑफिस होतं, जे म्हणजे गाडीचं चेकअप करतात पूर्ण, की गाडी डिस्पोज करण्याच्या आधी गाडी बरोबर आहे का नाही आहे. आणि मग 7 नंतर आमच्याकडे वेळच वेळ असायचा, कारण की आम्ही काम पूर्ण संपवलेलं असायचं. त्यानंतर मी जाऊन ऑफिसच्या वरती एक मोकळी जागा होती, तिकडे झोपायचं. आणि एक दिवस मी आणि आमची 12 वाजता सुटायची टाईम होती. आणि नंतर मग एक दिवस काय झालं काय माहिती, मला लय झोप लागली, बेकार झोप लागली. त्यानंतर 12 वाजले आणि मग एक फोन आला. 12 वाजून गेले आणि मी उठलोच नाही. त्यानंतर मी 1 वाजता उठलो डायरेक्ट. आणि सगळे जे होते वर्कर, जे 12 वाजता सुटतात, ते निघून गेले होते. आणि मी एकटाच चालत गेलो. पूर्ण थोडा घाबरलो होतो, खूप घाबरलो होतो. की नंतर मी गेटच्या बाहेर गेलो गोदरेजच्या, पण रिक्षा नाही. त्यानंतर पण मी चालत गेलो पुढे आणि मी वेळच राहिला आहे, त्यामुळे काही टेन्शनच नाही. थोडं फाटकाच्या पुढे माझं घर आहे. मी गेलो कसं तरी घाबरत चालत. त्यानंतर मग मला स्वप्न पडायला लागले दुसऱ्या दिवशीपासूनच, आणि खूप घाणेरडे, म्हणजे ते रिअल असतील असेच. आणि काही त्याच्यामध्ये एक मुलगी होती, ती माझ्या कानामध्ये ओरडायची वगैरे, आणि ती मला झोपून नाही द्यायची. जेव्हा माझे डोळे बंद व्हायचे तेव्हा ती ओरडायची. आणि हे 3 महिने झालं आणि मी झोपलो नाही 3 महिने. आणि माझी हिंमत पण नाही झाली की माझ्या आईवडिलांना मी सांगू शकतो की हे माझ्यावर रोज होतंय. आणि मी माझ्या कामावर जाऊन झोपतोय रोज म्हणजे रोज. दुपारचा जो झोप म्हणजे दुपारची जे काम माझं झालं त्यानंतर मी वरती जाऊन झोपतो ना, तोच मला झोप भेटते. पण घरी आल्यावरती मला असं वाटतंय कोणतरी माझ्या चादर सरकवतोय, माझ्या अंगावर कोणतरी बसलंय. म्हणजे खूप अजीब फील व्हायला लागलं. तर फायनली मी माझ्या गर्लफ्रेंडला भेटायला लागलो परत. तर ती खूप टॉर्चर व्हायला लागलं मला एकदम, की रात्री म्हणजे ती मला एकदम हेच करायला लागली की तुला मी नेणार, स्वप्नात यायला लागली असं हे ते. म्हणजे आणि माझ्या अंगावर कोणतरी बसलंय, माझा श्वास दाबतोय असं, म्हणजे रोज व्हायला लागलं. आणि मी जागा आहे, मी झोपलो नाही आहे, पण मी जागा आहे. पण रोज का होतंय, रात्र झाल्यावरती असं का होतंय. दुपारी मी झोपतोय पण रात्र नाही. आणि मग एक दिवस माझ्या मम्मीला मी सांगितलं की खूप जास्त होतंय, असं असं कर तू काहीतरी. तर माझ्या मम्मीने माझ्या गावी फोन केला आणि माझ्या आजोबांना सांगितलं की असं असं हा झोपत नाही आहे, याच्या डोळ्यातनं नसा वसा बाहेर आलेत, हा रात्री झोपतच नाही, जागा असतो, तडपडतो, असं हे ते करतो, रिॲक्शन घाबरतो वगैरे. तर त्यांनी काहीतरी बघितलं तिकडे, मला नाही माहिती, साधू तोना वगैरे काय असेल ते मला नाही माहिती. पण त्यांनी काहीतरी केलं आणि एक दिवस आपल्या मित्राच्याच घरी त्यांनी काहीतरी हळद कुंकूचं काहीतरी केलं आणि मला बोलवलं. आणि मी तिकडे गेलो, त्याने मला बोलवलं आणि काहीतरी लिंबू वगैरे मारला, टॉर्च वगैरे, म्हणजे लिंबू वगैरे टोचलं वगैरे. आणि खूप काय हळदी वगैरे होती, ते काय बोलतात लाल सिंदूर वगैरे, नारळ पाणी, नारळ वगैरे पूर्ण काय होतं, लिंबू, कुंकू वगैरे पूर्ण. आणि मी गेलो आणि मी तिकडे मला चक्करच आली डायरेक्ट. आणि त्यानंतर मला 3 महिने कधीच स्वप्न नाही पडलं आणि कधीच काय नाही झालं. असं का घडलं मला आत्ता पण नाही माहिती. मी थोडं जॉबपासून सोडला, जॉबला चालू होतो मी नंतर, पण मला कधीच प्रॉब्लेम नाही झाला शपथ. पण का झालं ते मला नाही माहिती. पण कुठल्या गावी? पण विक्रोळी गावाचं बोलतोय मी तुला. कुणाला म्हणजे गावाला जे आजोबा होते अरे आजोबांना म्हणजे पालघरला आपल्या गावाला बोललो मी की असं झालंय. मग ते बोलले की एक बाई आणि एक पुरुष दोन्ही याच्या मागे लागलेत. म्हणजे आपण असं स्वप्नात सतवायचं, स्वप्नात नाही, रिअल मध्ये माझे पाय वगैरे खेचायचे पूर्ण, म्हणजे तसं काय वेगळंच घडायचं तुझ्यावर. मी तू झोपलाच नाही म्हणजे 3 महिने
काहीतरी वेगळंच झालं माझ्या जाणवायचं तुला असं पाय म्हणजे आणि तुला भास व्हायचा आईच्या भास गावात म्हणजे तुला काय बोलू मी ते 3 महिने कसे काढलेत मला माहिती हा बेकार